गरीब आणि मोठे मोठे शेड आहेत. आता नाव कोणाचं घेत नाही आपल्याला, पण शेडच्या बैल लगेच उजेडात येते आणि गरीबाची बैल म्हणलं तर उजेडात यायला जरा वेळ लागते, कुठं पैरात भेटत नाही. काय दादा म्हणजे पायऱ्या भेटत नाही. हा मग आता म्हणलं आपण आता म्हणजे काय करायला पाहिजे, मग म्हणलं आता त्याचे वरात बिरात काढायलाच पाहिजे. मग पार्यात म्हणजे कसं असतं त्याचे पार्यात आपण अभ्यास आता हे टकोर बघा रूम नाही, मावाळं चेहरेपटा उभा आहे का. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉनही दाबा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय बबनदादा लासुर्णीकर यांचा रोमन फुरसिंगीच्या मैदानात 1 नंबर केला, म्हणून त्या मैदानात 1 नंबर केला म्हणून आज त्यांनी गावात अख्ख्या त्याची वरात काढली. तर दादा ही कल्पना कशा सुचते तुम्हाला बरं असं, म्हणजे आज वरातच त्याची का काढली गावात? आज नवरदेवापेक्षा जास्त त्याचा आज थाट होता, काय विषय आहे? विषय आता 1 नंबर केला. मग आता म्हणलं आपण आता म्हणजे काय करायला पाहिजे, मग म्हणलं आता त्याचे वरात बिरात काढायलाच पाहिजे. मग कुठल्या मैदानात केला 1 नंबर त्यानं? फुरसिंगी पुणे. फुरसिंग म्हणजे आता बैल विकल्यापासून किती मैदानात राहिले ते? आता किती महिन्यात बैल विकल्यापासून 7 मैदानं झाली त्याची फायनल घ्यायची. 7 झाली. 7 कुठली दादा झाली पण? औंध, वाटार, पुण्याला ही 2 झाली. पुण्याला मागच्या वेळी 1 गदा 51,000 रुपये तिथं बी घेतले. परत नागाचं कुमटल झालं. मोटरसायकल एक आणली बक्षीस. प्लेटिना. प्लेटर आणली. नागाच्या कुमट्यात आणली का? नागाचं कुमटल.
माझा मग त्या दिवशी वरात काढायची होती, त्या दिवशी काय जमलं, मग आता म्हणलं आता 1 नंबर झाला, आता 1 नंबर वरात काढायला आजचं पाहिजे. फुरसिंगीचं बक्षीस काय होतं दादा हो? फुरसुंगीचं बक्षीस काय आता 1,31,000 रुपये, एक गदा आणि एक म्हस. एक मस. ती म्हस अशी होती की 70-80 हजार रुपये किमतीची म्हस होती. हा मोरामधली होती. मोरामधली म्हस, दुसऱ्या दुपटीची म्हस असं 1 नंबर म्हस होती. आम्हाला वाटलं वय असं काय रेडूक फिडूक पार्क ठेवतेली, पण मग चांगली ठेवली. मग चांगली ठेवली. नियोजन ह्याला पायऱ्याला कोण होतं? पहिल्याला तो झऱ्याचा लक्ष्मणराव कलडोनचा. कलडोनचा लक्षणराव. हा. मग आता ही दोघं म्हणजे असं माध्यमातून कळलं किंवा आपण बघितलं बऱ्याच ह्याच्यावर बघतो बरं का दादा, तर ही दोघं भावाने पळतात असं एकदम खांद्याला खांदा. हो, खांद्याला खांदा. आता तिला ताकद भेटते, वयाला वय भेटते त्यांचं. होय का? त्याचं वय किती आहे दादा? त्याचं हीच वय, त्याचं तो 4 असेल, हे दुसरा आहे. हा. म्हणजे 6 महिन्याचा फरक आहे जोडीत, असेल 6 महिन्याचा फक्त फरक. दादा तो दुसरा आणि तो 4. चौसा आहे का तू? पण पळताना दोघं सेम पळतात एकच. आणि उंची बिंची सामान पडते. हो, एकच लेवल. त्याचा ते कुठलाच ह्यो बी खरेदी आहे माझी, त्यांचा ते कुठलं. शेती जात कुठली दादा? हे मैसूरी खेळाडमध्ये बी मोडत नाही, जर ह्यो धनगरी खेळाडमध्ये प्युअर मोडतो या. प्युअर धनगर खिलार म्हणजे म्हणतात. प्युअर म्हणला. आता हे ह्याला काय असतील, काय फरक आहे तुमची? पारक म्हणजे कसं असतं त्याचे, पारक आपण अभ्यास, आता हे जर टकोर बघा रुंद नाही, भावाला चेहरेपटा उभा आहे का, हाय की. गळवण नाही, गळवण नाही कसली, बेंबाट नाही, बेंबाट पण नाही. टपक्याला बारीक, त्याचा लांडा शिपूट, तळाखोराला खट आणि डोळ्यात मानगुट लांबडं, डोळ्या बिड्याला सगळा क्लिअर, कानाला बारीक. पारक करायची सगळ्या गोष्टी. कितीला घेतलं वासरू दादा तुम्ही? हे वासरू बारीक 6 महिन्याचं वासरू 20,000ला घेतलं. 6 महिन्यात 20,000ला घेतलं. त्यावेळेसच माहिती होतं तुम्हाला पळणार आहे. पाळणार बरं, याला- आमचा जोडीदार आहे करंजीचा, त्याचं नाव आहे नितीन. तो जोडीदार आपला खास खरसुंडीवाले जोडीदार, खास मोगली बिगलीचे ते सगळे आमचे, ते एका वळणाचे रोहित पुजारी, हे आम्ही सगळे एकच. मग त्या भागातलीच ही खरेदी आहे माझी. त्या भागातली बारीक किल्लो आणलं तर 6 महिन्याचं 20,000 रुपयाला. दादा आता ह्याला विकलाय तुम्ही, कसा ठरलाय सौदा? सौदा काय 24,51,000 रुपये घेतलं. पण त्या मालकाला मी असा दिला बोलीत की बैल माझ्याकडेच राहील, तर मी बैल देईन. म्हणजे बैल तुमच्याकडेच कायम हा, तर सुरू, नाव त्यांचं. हा, मी विकत नाही म्हणलं, बैल माझ्याकडे राहील. तुझं तिकडे पुण्या भागात पळा आले तुझं नाव, इकडे घाटाव पळायला माझं नाव, रोख रक्कम मला, वस्तू मिळते त्याला. मग आता ती मस मिळली ती त्यांना देऊन टाकली. त्या दिवशी आता गदा एक आणला आम्ही, गाडीच कसं केलं? गाडी आणली. गाडी म्हणजे ह्या वर्षी आता पहिलंच चान्स आहे आम्हाला, असं द्या. बरं म्हणलं शेटचं पण मोठ्या मनात हो, शेड आता म्हणजे आपण 4-5 वर्ष पळणार आहे. 4-5 वर्षात गाड्या भरपूर घेणार, काही एका गाडी भागली असं नाही. म्हणलं बाकी सगळं घ्यायचं. म्हणलं रोख रक्कम मला, वस्तू त्यांना, असं आमचं ठरलंय. दादा आजचं मैदान जे कल्याणचा लक्ष्मणराव पायरा होता याला, तर ते कुणी जुळून आणला पायराव? पायरा आता जुळावला म्हणजे कसे, आमची बे मध्यस्थी माणसं आहे ती, आणि बैल आम्ही असे पळताना बघतो ना, त्या मैदानाला ह्याने 1 नंबर केला. आता आमच्या इथे एक मैदान झालं इथं मध्ये, त्या महिन्याचा लक्ष्मणराव 1 नंबर करून गेला. लक्ष्मणराव मग म्हणलं तर त्या बैलाच्या आपली पकड बसणार, तो डावीनं आपला उजवीनं ठाम पळतो, तो डावीन ठाम पळतो, ठाम पळतो, कडनं बिड्यानं ठाम. दादा पायरा पहिलं पैर कसं होतं, 3-3, 4-4 वर्ष टिकायचं, पण आता कुठं तर पैर टिकत नाहीत. त्याचं कारण काय हो? कारण म्हणजे आत्ताची पोरं माणसं कशी यायची नवीन, इकडं तिकडं व्हायचं, तिकडं व्हायचं, इकडं व्हायचं. दादा वचनिक नाही ती, वचनिक नाही आता. आता वचन दिलं की नाही, उद्या रात्रीला तो तिसरीकडे चालला, हे चौथीकडे चालला. मग गटात पडतोय, कोण फायनलला जातोय, कोण सेमीला पडतोय, असंच खेळ होतो. दादा अनेक लोक बरं का, म्हणजे आता आम्ही बरेच लोकांकडून ऐकत असतो की गरीबाचा नाद नाही, गरीबाचा नाद आहे. नाही, गरीबाचा नाद नाही. आता आजकालच्या काळात गरीबाचा नाद नाही. काय दादा, तरी पण तुम्ही केलाच की? माझा नाद म्हणजे पहिल्यापासूनच असतो, म्हणजे पहिल्या म्हणजे तुझं आता 50-55 वर्ष झालं. 55 वर्षापासून नाद आहे तुमचा. हो.
म्हणजे गरीबातला का नाद नाही ते मला सांगायचं दादा तुम्ही. गरीबाचा का नाद नाही, गरीबानं का करून नाही नाद? करून नाही मग त्याला लाभलं पाहिजे, त्यानं केलं पाहिजे. नाहीतर नुसत्या मोकळ्या बाणा हाणून इकडे गेला, गावाला गेला आणि दिल्लीला गेला आणि त्याच्या घरी मुठभर वैरण नाही, काय तो कसा बैल पळायचा? नाही ती बरोबर आहे. आपलं रक्त जिजावलं तर त्याचं रक्त वाढतं. हम्म. हा तुम्ही इस्त्रीचे कपडे घालणार आणि त्याचा मोहर काटोकणार, तो गेला सासरवाडीला आणि बैल उपाशी घरी. बैल सासरवाडीत जरी तो गेला तर त्यानं झोपीत उठून बघायचं हा, बैल बघायला कुठं पाहिजे आहे. बैल. तर त्याचा नाद आहे तो. नाद आहे ना. म्हणजे तुम्ही जर असं जर बैल ठेवून गेला दादा सासरवाडीला, तुम्ही पण गेला असेल कधीतरी सासरवाडीला, तुम्हाला असं झोपीतनं जर उठलं तरी पहिल्यांदा तुम्ही बैल कुठं आहे असं बघता का? तास 2 तास थांबतो. हा. बैलाशिवाय तुम्हाला झोप लागत नाही. कुठं लग्नावर नाही, जागरण नाही, जत्रा नाही, काही नाही. बैलेन मी तिथं एवढ्या अड्ड्यात असलो पोचतो जवळ ना, लांब असलो की आता जात नाही. वय झाले जमत नाही, जरा चक्कर आलं कधी मग चक्कर आले होता. हा. आणि तुमचा एकदा व्हायला का पैसे बघितले की चक्कर येते, काय विषय आहे? पैसे बघितले चक्कर येते म्हणजे काय नाही. बैल मी अशी पाळली पर मी बैल कधी इकली नाही. लय इथं शेट येऊन गाड्या बिड्या लय गेल्या पण इकली नाही. लक्ष्मी एकबार गेली की म्हणलं गेली. पण ही आपल्याला लक्ष्मी परत तुम्ही मिळणार पैसे घेतलं परंतु लक्ष्मी नाही दिली. पण लक्ष्मी जागेवर कुठं आमचे बोलले आहे इथनं बैल नेहमी असं नाही ना बोलले. बैल आपल्या जाऊन येतात दादा. आमुषाची खरेदी आहे ही. हा. म्हणजे शेट पण किती, म्हणजे शेटने किती मोठं डेअरिंग केलंय, काय बघून केलं डेअरिंग शेटनं? डेअरिंग काय झालं त्या दिवशी त्याचं भाग्यच होतं डेअरिंगचं. 4-5 गिरायकं लागली. तर ते आमचं आधी बोलणं झाल्यामुळं मग 2 गिरायकं लावली. परत आमचा व्यवहार झाला. परत संध्याकाळी 3रं गिरायक आलं. आमचा 24ला ठरला तर ते म्हणले आम्ही 35 लाख देतो जाग्यावर. दुसरं म्हणजे 24,51,000 ठरवल्यानंतर दुसरं एक गिरायक लागलं होतं, 35 लाख रुपये देतो. देतो नाही म्हणलं एकदा व्यवहार झाला म्हणलं मी काय पैसे मागं पाळणार नाही. दादा आजचं बक्षीस तुम्हाला 1,35,000 रुपये, त्यातलं तुम्हाला निमार असेल. हो तुम्ही यातलं निमच उधाळलं. नियम सगळं गेलं तरी चालतील. आपण त्यानं कष्ट केलं म्हणजे त्यालाच घालवायचं. नाही तर का बंगला बांधायचे का बायकोला सोनं करायचे दादा आजपर्यंत नाही काय केलं तुम्ही? करायचं हे तुम्हाला असं बैल, आता अनेक बायका बरं का, आता बैल सांभाळलं म्हणजे कंटिन्यू बैलाशिवाय तुमचं दुसरं काय नाही. तर कधी म्हातारी तुम्हाला कावते का तुमची? म्हातारे कावते कवा म्हणते डाग करा काय करा. तर डाग नाही फेकणार मग ती 2 खोंड घेतली. बरं डाग 2 डाग केलं तुम्ही? हे 2 डाग तयार केलं. बायकोला डाग केला. हा. जे म्हणत होते काय जण की 10 लाखाचं सोनं बायकोला घाला, असं करा तसं करा. हा. आणि म्हणलं बायको जर पळून गेली माहेरला हा. तर डाग बी गेले आणि खोंड बी गेलं म्हणलं. मग हे डाग तयार केलं. डाग- हे कुठं पळून ही जाणार डाग होतं? कुठं आणलं दादा तुम्ही? हे खरसुंडी खडसुडीत आणले. ही पण तशीच म्हणजे हे एकच जात एकच सगळे सलगरी जात. सलगरी, ही पण सलगरी आहे. हा दादा सलगरी भुजार असते ना का? हा मग ही लय बाजार होती बाई. आता हे जरा माणसं आपण गुंजरून हातात आणली. गोंद झाल्यानंतर इथे हातात, पण नवीन माणूस दिसला की बसणार. बघणार आता माणसात गेले की बघणार. दादा नवीन खोंड शिकवणं म्हणलं की बबन दादाचं नाव निघतं, की बबन दादा दावणीला बारक्यापासून मोठं खोंड कुणाकडे होत असेल तुमचं, हे एक प्रकारचं घरचं असल्यासारखं आहे. 6 महिन्यात सांभाळ, म्हणजे 6 महिन्यानंतर तुम्ही इथं आणल्यानंतर मग हे 4 महिन्याचं आणलं होतं ते पडेल 7 महिन्याचं आता आणलेलं. आता आणले का? हो महिना झाला. दादा काय केली पाहिजे, म्हणजे सराव मध्ये काय काय दिलं पाहिजे त्यांना? सराव नवीन कसं नवीन आहे, आपली लाईनच तशी असते का आपला माझा कडकपणा लय असतो. गोंजारणं कमी, खाणं पिणं भरपूर, पण शिक्षणाच्या बाजूला लाड नसतो. मला एक ठोका टाकायचा की 2 टाकायचे. ड्रायव्हरला हानी ना म्हणलं की त्याला शिलो देतो. मग सांगितलं तीच कर. ड्रायव्हर बिवर सगळी म्हणजे आता ड्रायव्हर तुमच्या घरातलाच आहे? हो त्याला तयार केला घरातला. घरातला ड्रायव्हर तयार केला म्हणजे घरचा साज आहे. बैल सुद्धा कधी कधी घरचा साज पण तुम्ही नेता नाही. आता हे एक लक्ष्मणराव आज नेलता, परंतु घरचा साज पण असतो ना तुमचा कुठं? आता घरचा साज गेल्या वर्षी 30, 31, 32 फायनल मारल्या घरच्या साजवर. परत आता एकल्यापासून 10, 11 फायनली बाहेर झाल्या. म्हणजे आता जवळजवळ 43, 44चे फायनल झाली. आजची 44 ह्याची फायनल. इकल्यापासून किती झाली? एकल्यापासून 7 फायनल झाल्या. 7 फायनल झाली. जिथनं त्याला विकलाय हा मुशाची खरेदी आहे, तिथनं लयच नाव रूपाला आला. काय विषय आहे दादा? मला हे लय रूपाला आला म्हणजे कसं झालं, त्याचं रंगरूप पहिल्यापासूनच पाळण्याचं होतं. हे आमची जोडी बी चांगली पळत होती. तर काय वेळेनं काय
बिघडल्यामुळे आधी म्हणजे एक 5-6 मैदान आमची फेल गेली. हं. म्हणजे नाही पण शेटचं पण कुठेतरी नशीब आहे. शेटला पण वस्तू लाभली हो असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे वस्तू लाभणाराला आहे दादा. लाभणार म्हणजे आता ती शेठ बी खुश आहे ना. ह्या वयात त्यानं आता आज पूर्ण भाग हलावला सगळा. एक नंबर गेला पुण्यात. हा आणि आता पुण्यात 1 नंबर. अजून वय त्याचं नाही, आता दुसरा आहे. दुसरा आहे. अजून 4 महिने दात लागत नाही. मग अजून 4 वर्ष जर बैल पुण्याला पळाला तर किती 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 बक्षीस होईल. दादा दुसरा हा आदत दुसरा चौसा हे काय विषय? दुसरा आदत म्हणजे जे दात पडला नसतो ती. हा आदत. हा दुसरा मधलं दोन दात पडतात. 2 दात पडतात. मधलं हा मधलं इथलं त्याला 8 दात आहेत. 8 दात असते. मग ते 2 दात मधलं पहिलं पडतात आणि उगावतात. मग दुसरा झाला आणि हे अंगचा पाडला ते चौसा झाला. चौसा झाला. हे कुठला नेकुडला एक पाडला सायदा ते झाला. हा परत शेवटचं जे पडलं हा मग बैल जुळला. जुळला. म्हणजे बैल फुल पावरी झाला. जुळला की परत अजून जास्तच पावर आहे त्याला. लय पावर येणार. अजून 400च्या पुढे तर फुल पावर येणार आता त्याला. आता हे हसीन बिशीन आहे ना वशीन बारीक आहे. मानगुट बारीक आहे पण सायदा ते झाला आणि जुळला की मानगुट वशीन मोठं होणार. आता म्हणजे त्या बैलाचं बघा केवढं मोठं वशीन रावण त्याचं मानगुट मोठं केलं. जुळला की फुल टाइम येणार. फुल टाइम फुल पावरीत पाळणार. आता दादा बाकीचे तुमचे जे दावण आहे की लोकांना उत्सुकता की दादा नक्की बैलाला काय घालतो, म्हणजे काय बैलाला खायला काय काय घालतो ते. आपलं जे आहे तेच मका कडबा ज्वारी ऊस म्हणा बाट कुठे आपले असं म्हणजे खाणं पिणं येईल. उडदाची डाळ कच्ची करडी पेंड आणि भुसा 3 प्रकार माझा असतो. करडी पेंड मी हमेशा चारतो. करड्या पेंडीमुळं ताकद रगेल येते. करडे बिंडे ताकद. हा पाणी पित्याची भरपूर खात्याची भरपूर आणि पोट सुटत नाही करड्या पेंडी. पोट सुटत. आता तुम्ही आटा चारला गहू चारला ते पोटात सगळी गतच होणार. म्हणजे गहू जर गव्हाचं किंवा हे चाललं तर त्यानं ते पोटातच सुटणार बैल. पोटात सुटणार. आणि कच्चे करडे पेंड चालले की पोटात नाही सुटत चापच राहणार बैल. दादा आता एक विषय असा आहे की आता पळणारी बैल आता बरंच तुमच्याकडे पण आहे पळणारा बैल, तर ह्या बैलांची पैदास केली पाहिजे का नाही? पैदास केली पाहिजे का नाही? फायदाच काही. पैदास म्हणजे बैल आपल्या घरचा बैल आहे लय पळतोय हा. तर त्याची आठवण म्हणून एक आपल्या घरच्या गायला बैल दावला पाहिजे का नको? धावला पाहिजे. पर ते कसं असतं काय बैल शांत असतो काय चढाक असतो मारका असतो. परत जर तो मारायला लागला त्या वाहनात तर तुम्ही पब्लिकमध्ये जाऊन सोडणं झोपणं तो काय बी देखाना करणार. परत जे त्याचं डोकं फिरेल तेच करणार. आणि जे शांत आहे त्याचं काही नसतं. मग असं म्हणजे शांत बैल म्हणजे तेवढीच काळजी घेतली पाहिजे. ती पण पैदास केली पाहिजे. केली पाहिजे. पैदास पळती का हो का? म्हणजे समजा ह्याची आता एखादा पैदास किंवा आता रोमनच्याच आपण पैदास केली तर ती पैदाच पैदास पळणार का हो? पळती त्याची पैदाच. रक्त तीच आलं का नाही. रक्त तीच. हां रक्त ते कामिण्याच्या रगात आले की ती वस्तू तीच होणार. दादा आता कुठली कुठली बैल तुमच्याकडे येते आता? रावण रोमन रोमन आणि ही 2 आणलीत ना आता. हो ही 2 किल्ला रायबान ह्यांचं नाव काय रवरनच आहे का? रवर काय विषय आहे? रावण रोमन रायबान ती पलीकडे परेगलं ते तोरणा. तोरणा. बरं ह्यांची नाव रायबान आणि तोरणा ही का ठेवली कशी? हे आता आपली नावं आपण घेताना जे का वळी नाही या पाहिजे ते आपल्या शब्द ते. म्हणून दाखवा की जरा. हा रावण रोमन हा रावण रोमन रायबान तोरणा. तोरणा. आता रोमन सुद्धा दादा बरेच आतापर्यंत बैल बघितली असतील. रोमन कोणी कधी बैलाचं नाव ऐकलं नाही. पहिल्यांदा रोमन ऐकलं. 24,51,000 म्हणल्यानंतर सगळ्यांचं कान उभं झालं होतं. 24,51,000ला रोमन. रोमन कोण आहे? रोमन बघायसाठी पब्लिक आलतं त्या कोरेगावच्या मैदानात. ज्यावेळेस तुम्ही विकला त्या दुसऱ्या दिवशी मी मुलाखत घेतली तुमची. म्हणजे विकला त्या दुसऱ्या दिवशी मैदान होतं. मग दुसऱ्या दिवशी फायनल घेतलं घेतल्यावर हो 2 नंबर केला तिथे. 2 नंबर केला. त्याला पायरा कोण होतं विकल्या दुसऱ्या दिवशी? पन्हाळा. पन्हाळा होता सातारचा पन्हाळा. सातारचा पन्हाळा. दादा आता एक शेवटचा प्रश्न आहे बरं का. गरीब आणि मोठे मोठे शेट आहेत. आता नाव कोणाचं घ्यायचं नाही आपल्याला पण शेटच्या बैल लगेच उजेडात येते आणि गरीबाची बैल म्हणलं तर उजेडात यायला जरा वेळ लागतो. कुठं पैरात भेटत नाही काय दादा? म्हणजे पायरा भेटत नाही. काय वाल्यानं टेम्पो भाडं बी खायला मिळत नाही. परवेस पेला 1000 रुपये टेम्पो भाडं 3000 2500 म्हणलं की तो शेतकरी म्हणतो काय घालून ते अड्डाच नको. अड्डा. आणि शेटचं कसं होतं पैसा भरपूर आहे. चल ह्यो घाल बैल तो घाल लगेच
वायदे काय पाहिजे ती घ्या असं. हा लगेच तयार आहे असं होतं. म्हणजे हा गरीबाचा खेळ नाही, नाही गरीबाचा अजिबात खेळ नाही. खेळ नाही. तर दादा नवीन पोरं नाद करायला लागली हा त्यांना काय संदेश देसाल तुम्ही? नवीन पोरं आता जी आहे ती ना आत्ताच्या काळात हां 100 पोरांनी जर नाद केला का नाही देऊ हां तर 10 पोरांचा सक्सेसफुल होणार, बाकी 90 पोरांचा नाद सक्सेसफुल होत नाही. नुसता त्यांचा फुगीरपणा आहे पोरांचा. फुगीरपणा. त्यांना चौरवाडी बांधायची कळत नाही, ती पोरं फोडली बोलणार. काय काय गाड्या पळवणार ती. आणि मग ती चिडाचिडी पण कुठं तर होती ती चिडे होते की भांडणाला सगळ्यात मोहर. बांधण्याला मोर. आणि आता बऱ्याच मैदानावर चिटिंग वगैरे होती. चिटिंग म्हणजे बऱ्याच मैदान अशी होती की काय अडचणी ही कुठं तर थांबलं पाहिजे का दादा? म्हणजे थांबलं पाहिजे म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ही चिटिंग होती जी सगळं झेंडेवाल्याच्या हातात नव्हती. झेंडवाला शहाणा असला जिथं अड्डा ठीक होतो. या झेंडवाला गावचाच म्हणला ना त्याची गाडी असली त्या अख्ख्या फळाला त्यानं घोडा लावला सगळ्याला त्यापल्या बैलासाठी. आता तुम्हाला तुम्ही जर बोलला एखाद्याला ताड किंवा तर तुम्हाला माघारी बोलायची कोणाची हिंमत नाही. नाही हिंमत नाही, कारण जुना माणूस तुम्ही हा. तुम्हाला माहिती आहे. आयोजक माहिती आहे आणि अनुभवटनच बोलतो मी, चुकला की बोलतो. बरोबर आहे की. कारण मी ना कोणाला बोलायची गरज आपली. आयोजकाला काय संदेश देताल? आयोजक जी मैदान भरवते ती हा त्यांना काय संदेश देताल तुम्ही? म्हणजे त्यांना काय सांगताल तुम्ही की बाबा मैदान कशी भरवली पाहिजे? मैदान आता कशी आता ही आपलं मग चालू मैदान, आता आमचं मैदान झालं इथं परवा 13 दिवशी. मी काय तो राहूनच पळावला, तो ह्याला बांधून घरी ठेवला होता. मैदान आम्ही असं केलं, आम्ही गेल्या वर्षी बघितले कालवा होते, मग या वर्षी झेंडवाला दुसरा बापू धनवडे. हा एका सर पोखरायला आणि एका सरापाशी ती खोखो मांडलं चिट्ट्या काढायचं म्हणजे तुम्हीच करायचं, आमचा गावचा माणूस थांबणार नाही. बरोबर आहे. मग त्यांनी नियमानेच आमचा फड म्हणजे पार पाडला. एक पूर्वी झाली ना आमच्या फडात. गावची गाडी आता मी भरणी हातात घेतली चिट्ट्या काढाय, माझीच गाडी कडेला लागली. तुमची गाडी कडेला लागली तरी पण नंबर केला? हो कडन पळून एक नंबर केला. 1 नंबर गाठात काढला. आजचं जे आपलं कलिडोनचा लक्ष्मणराव आणि आपला रोमन होता, तर आजचं मैदान फुरसुंगीला झालं, तर बऱ्याच लोकांचं हे लागलं. तर आजचं किती नंबर फाटीवर जा बरं तुमचा बैल? आपला गटाला आपण कडन पळालो. गटाला कडन गट काढला. सेमीला 2 नंबरला पळालो, सेमीला 2 नंबर, फायनलला 3 नंबरनं पळालो. फायनल 3 नंबर. बरं, सत्याने खेळती त्यांचा विजय एक दिवस होत असतो. तर नवीन पोरांनी कुठली बैल घ्यावं? खिलार घ्यावं का म्हैसूर घ्यावं का? ती आत्ताची जी भविष्य आहे ती म्हैसूर लय जाण. सगळ्यांना म्हैसूरी पाहिजे ती, परंतु 80% म्हैसूर पाहिजे पोरं नवीन. आणि जी जुनी आमच्यासारखे लोक आहे ती ही धनगर खिलार गावठी खिलार ह्याच्यातच खेळते. आता म्हैसूरी आणि खिलार ह्याच्यात फरक काय दादा सांगा? ह्याच्यात फरक म्हणजे हे बैल मोठवाड होणार, पोकाळ हाडे मोठा बैल. म्हैसूरी बैल एवढा होत नाही मोठा, चिवट राहतो. तो पळून तिथेच पळतो म्हैसूरी बैल. आणि 2-3 वर्ष पळाला की आउट होत. तसं ह्यो 5-6 वर्ष बैल पळणार आहे. 5-6 सांगा. मयूर ड्रायव्हर जरा मोठे. बरं, आजचा जे फायनल तुम्ही 1 नंबर केला, कसं होतं नियोजन मैदानात? मैदानाचं नियोजन 1 नंबर मस्त केलं मैदान. गटाचं कसं झालं काय? सगळं सगळ्यांच्या समोर काढलं त्यांनी, सगळ्याच्या समोर 1 नंबर रिक्सर मैदान झालं. आता तुम्ही बरेच ड्रायव्हर फेमस झालाय. मयूर ड्रायव्हर म्हटल्यानंतर फेमस यादीत नाव मयूर ड्रायव्हरचं यायला लागले. रोमनमुळं तुम्ही पण नावावर आला की, आणि तुमच्यात ती गट्स पण आहेत. आता म्हणजे दादा तुम्हाला गुरु लाभले, गाडी कशी आणायची. चुकलं तर दादा कधी कळतं का? रागाव देते चुकलं. दादाला लय व्यथा ना तुम्ही. बरं, काय सांगताल रोमन बद्दल? रोमनचं काय पाहिलं की चांगला पोहोचूया. आज लक्ष्मणराव दोघं होती, 1 नंबर केलं तिथं. सगळ्या गाड्या म्हणजे 1 नंबर आणले होते. आता बरेच म्हणजे आता म्हणजे माणसांना ते कळत नव्हते की कोण 1 नंबर करत. कोण फायनल कोण होतं? सगळी होती. बाजी, पुन्हा मिल्का शेट होता, पुन्हा तो भारत होता. भारत आणि शेवायाबाजा बावरे होता.
81 रायफल होता. अंगरवाडीचा सांबा होता, फायनल इकडे कडावचा राजा आणि कन्हैया होता. म्हणजे सगळी बैल होतात. आता तुम्ही आतापर्यंत कलेडोनचा लक्ष्मणराववर किती मैदान आहे? दुसरं मैदान. दुसरं मैदान ह्याची चॉईस कोणाची आहे बरं? म्हणजे हे बैल घालावा कोणाला वाटतं की बाबा लक्ष्मणराव घालावा? नाही काय आमची पोर आहे ती सगळी, म्हणजे ते शंकर असेल, अमोल अप्पिंग असेल, मादाबुवा, चंदीबाई आमची एक टीम आहे. त्यांचा सगळ्यांचा विचार होतो. मेडिकलवाले असतील आपले सगळ्यांचा विचार होतो बैल आपल्याला कुठला चालतील, कुठला घातला पाहिजे. सगळ्यांचा विचार एक आला की तो मग पायरा होतो आपला. लक्ष्मणराव आता आता तुम्ही जवळ सगळ्यात कोण बघत असेल तर तुम्हाला आता कसं कळतंय, तुम्ही त्या छाकड्यात असता तर कसं लक्ष्मणरावनं हा पळतोय? एक नंबर गाडी पळते. खांद्याला खांदा लावा, खांद्याला खांदा एकसारखी, एक मापात दोन्ही ओढून बिडून धरायला लागत नाही ना कोणाला? डायरेक्ट चालू चालू. चालू. म्हणजे आज दोन्ही पण बैल शेण आहेत. दोन्ही पण. असं म्हणजे बाहेर जायचं तर विषय सोडायचा नाही, होता, थेट पाळणार आहे. फायनल का झाला शेवटचा? फायनलला विषय काय झाला, काल जरा वाईच आपल्याच माणसांनी गाणी केल्या, गाडीवाल्यांनी जरा गाड्या नोंदवल्या, हे केलं. त्यामुळे विषय काय झाला, जरा अंधार पडला फायनलला. अंधार पडला. हां, अंधार पडल्यामुळे काल काय फायनल झालं ना. गाड्या काय सुटून आल्या, काय जागेवर राहिल्या. त्यामुळे पंचांनी एक नंबर निर्णय घेतला त्याच्यावर. आणि विषय काय केला, उद्या फायनल म्हणली. उद्या फायनल म्हणले की फायदा म्हणजे काय होतंय, अंधारात फायनल घेतला, कुठल्या बैलाला लागेल, मग ड्रायव्हर पडेल किंवा सोडणार असतो तो गावल. बरोबर आहे. म्हणजे ते पंचांनी ते 4-5 जणांनी निर्णय घेतला उद्या सकाळ म्हणजे फायनल होईल. उद्या सकाळ म्हणजे आज फायनल झाला. एक नंबर केला आपण पळून. गाडी मी घालून तिथं 2-3 महिन्या पाठीमागे अपघात झाला. राहूनच्या गाडीने जरा बाहेर गेली, त्यामुळे पडलो की हाताला जरा मार बसला, ते हात मोडला होता. त्यामुळे आता मी गाडी हाणत नाही, बंद केली जरा. आता चालू केली पुन्हा हाणली खेळायला. आज कालचं मैदान कोण होतं? ती हे होतं विशाल ड्रायव्हर येईल. विशाल ड्रायव्हर होतं का? तर माझं नाव सुजित पाटोळे, कोरेगाव. काय रोमन बद्दल बोलतात? तर रोमन बरं सांग थोडं कमीच आहे. रोमन आता अख्खा महाराष्ट्र हलवतोय. रोमनचं फॅन, रोमन विषयी अजून काय बोलतात? रोमन बद्दल एवढं चांगलं एवढं कमीच आहे. काल आज फायनल झाला वाटत रोमन एक नंबर करणार. आता हे निकालच एका चॅनलला सांगितलं होतं की एक नंबर करणार. तर कालच सांगितलं होतं एक नंबर करणार. काय काय बघितलं होतं? गाडी तेवढी पळत होती, गाडीच पळत होती. विषयच नव्हता ना म्हणजे लक्ष्मणराव. पुढचं. चला तर धन्यवाद मित्रांनो.